इराण विरुद्ध इस्रायल युद्धामध्ये तुलनेने इराणचं नुकसान अधिक झालंय। इराणचं नुकसान का झालं त्याची अनेक कारणं सुद्धा आहेत। शस्त्रास्त्रांमध्ये इस्रायल इराणच्या वरचढ होताच, शिवाय इस्रायलकडे मोसाद सारखी जगातली एक नंबरची गुप्तचर यंत्रणा सुद्धा होती। त्यामुळे इराणचा टिकाव लागणं थोडंसं कठीणच होतं। तरीही इराणनं एकाकी आणि कडवी झुंज दिली। इराण ज्यांना स्वतःचा हक्काचा मित्र समजत होता, त्या दोस्तांनी मात्र या युद्धात इराणला दगा दिला। पाहूयात या युद्धानंतर इराणनं कोणते 5 धडे समजून घ्यायला हवेत। जो संकटकाळी मदतीला येतो तोच खरा मित्र, पण असा एकही मित्र इराणच्या मदतीला आला नाही। इराणचे मित्र चीन आणि रशियाने फक्त लांबून शांततेचे संदेश दिले, मात्र इराणला प्रत्यक्ष कुठलीही मदत केली नाही। शेवटी इराणनं एकाकी झुंज दिली। या युद्धातून इराणला बरेच धडे मिळाले। त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा धडा म्हणजे इराणचा एकही मित्र संकट काळात मदतीला आला नाही। इराण कायम रशिया आणि चीनला आपले मित्र समजत होता, मात्र या युद्धात दोन्ही देशांनी इराणला एकटं पाडलं। रशियानं सगळी ताकद युक्रेनशी झुंजण्यात लावली होती। रशियानं इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला, मात्र इराणला सैन्य पुरवलं नाही। इराणकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करणाऱ्या चीननेही या युद्धावेळी फक्त शांततेचं आवाहन केलं आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्याचा निषेध केला। मात्र इराणच्या बाजूने चीन उभा राहिला नाही। विशेष म्हणजे युद्धाच्या आधी 2 दिवस इराण, रशिया आणि चीननं संयुक्त सैन्य अभ्यास केला होता, मात्र दोन्ही देशांनी युद्धावेळी इराणची कुठलीही मदत केली नाही। चीन आणि रशिया या हक्काच्या मित्रांवर भरोसा ठेवता येणार नाही हे आता इराणला कळून चुकलं असेल। इराणमध्ये जेव्हा इस्लामिक क्रांती झाली तेव्हा त्यांनी भारतात काश्मीर प्रश्नावरही काश्मीरच्या वेगळं होण्याला पाठिंबा दिला होता। 2019 साली ही कलम 370 रद्द झाल्यावर त्यांनी अशाच प्रकारची भूमिका घेतली होती। रशियाबाबत बोलायचं झालं तर रशिया आत्ता युक्रेन युद्धात गुंतलेला आहे आणि त्यामुळे रशियाला इराण विरुद्ध इस्रायल किंवा इराण विरुद्ध अमेरिका या युद्धामध्ये मध्ये पडायची रशियाची ना आर्थिक ताकद आहे ना लष्करी ताकद आहे। चीनच्या बाबतीत बोलायचं झालं तर चीन ही एक दुसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि दुसरी सगळ्यात मोठी लष्करी ताकदही आहे। पण चीननी गेली अनेक दशकं कोणतंही युद्ध लढलेलं नाही आणि त्याच्यामुळे एका तिराहित प्रदेशात आपलं सैन्य तैनात करायचं आणि अमेरिकेला आव्हान द्यायचं इथपर्यंत चीन अजून आलेला नाही आणि त्यामुळे चीन, रशिया ही इराणच्या बाजूला उभे राहिले नाही। त्याचा परिणाम असा झाला की या युद्धात इराण एकटा पडला। जगात 56 का 57 मुस्लिम देश असूनही इराणच्या बाजूने कोणीही उभं राहिलं नाही। आता भविष्यात इराणला आत्मनिर्भर होण्याची गरज आहे। इराणला या युद्धाकडून मिळालेला दुसरा धडा म्हणजे इराणला हवाई संरक्षण क्षेत्रामध्ये बराच मोठा पल्ला गाठावा लागणार आहे। इस्रायलने युद्ध सुरू होताच पहिल्या 24 तासांतच इराणच्या 120 एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट करून टाकल्या। त्यानंतर इस्रायलनं इराणी वायुसेनेला खिळखिळं करून टाकलं। परिणामी पश्चिम आणि मध्य इराणमधल्या हवाई क्षेत्रावर इस्रायलनं राज्य प्रस्थापित केलं। या युद्धात इस्रायलनं एक ड्रोन गमावला, तर इस्रायलच्या 200 विमानांनी मिळून इराणची 330 मिसाईल्स नष्ट करून टाकली। इराणची S-300, बावर 373 आणि इतर एअर डिफेन्स सिस्टीम इस्रायलचे हल्ले रोखू शकले नाहीत। या युद्धानंतर इराणला एअर डिफेन्स सिस्टीम मजबूत करावी लागणार आहे। अवकाशात नियंत्रण नसेल तर आधुनिक युद्धामध्ये टिकाव लागणं अवघड आहे। रशिया आणि चीनकडून आयात केलेल्या जुन्या डिफेन्स सिस्टीमवर अवलंबून न राहता इराणला स्वतःची मजबूत डिफेन्स सिस्टीम आणखी मजबूत करावी लागेल। इस्रायल इराण युद्धामध्ये इराणची मिसाईल्स प्रभावी ठरली नाही। एकेकाळी इराणला मिसाईल्सचा बॉस समजलं जायचं, मात्र मिसाईल्सचा नुसता साठा बाळगून चालत नाही, तर काळाबरोबरची अत्याधुनिक मिसाईल्स ताफ्यात ठेवावी लागतात। इराणकडे 2000 बॅलिस्टिक मिसाईल्स होती। युद्धात इराणने इस्रायलवर 450 पेक्षा जास्त मिसाईल्सचा मारा केला, तर 1000 ड्रोन्सपेक्षा जास्त ड्रोन्सने हल्ला केला। मात्र ही मिसाईल्स आणि ड्रोन प्रभावी ठरले नाहीत। इराणने सुरुवातीला 2000 मिसाईल्सनी मारा केला, मात्र हळूहळू इराणच्या मिसाईल्सची संख्या घटली। इस्रायलच्या आयर्न डोम, एरो 2, एरो 3 एअर डिफेन्स सिस्टीमनी इराणची 90% मिसाईल्स हल्ला करण्याआधी अवकाशातच पाडली। इराणच्या हास कासेम या मिसाईलनं मात्र इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टीमला चकवा दिला। त्यामुळे इराणचा सोरोका मेडिकल सेंटरवरचा हल्ला यशस्वी झाला। या हल्ल्यात 76 नागरिक जखमी झाले।
इराणला भविष्यात अत्याधुनिक मिसाईल्स विकसित करावी लागतील किंवा दुसऱ्या देशांकडून खरेदी करावी लागतील. इराण इस्रायल युद्धामध्ये इस्रायलच्या मोसाद पुढे इराणची गुप्तहेर यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली. युद्ध सुरू होण्याआधीच मोसादनं इराणमध्ये हत्यारे आणि ड्रोन्स तैनात करून ठेवले होते. मोसादनं इराणच्या आण्विक तळांबद्दलची सगळी माहिती मिळवली होती. इस्रायलनं इराणच्या 21 कमांडर्सना आणि 10 अणुवैज्ञानिकांना ठार मारलं. इराणची अंतर्गत सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणा कमकुवत ठरली. इराण एक शिया व्यवस्था तयार करत होता. दुसरी गोष्ट म्हणजे इराणनी या पाश्चिमात्य देशांच्या डोळ्यात धूळफेक करून गुप्तपणे आपला अणु इंधन समृद्धीकरण कार्यक्रम चालवला. वर करणे इराणचं म्हणणं होतं आम्ही काही अण्वस्त्र बनवणार नाही आहोत, पण हा जो कार्यक्रम होता तो संशयास्पद होता. इराणनी इस्रायलच्या अवतीभोवती हमास असेल, हिजबुल्ला असेल, इस्लामिक जिहाद असेल, सिरियातली असद राजवट असेल, या सगळ्यांना मदत केली, त्यांना उभं केलं. पण जेव्हा इस्रायल आणि या देशांमध्ये किंवा या संघटनांमध्ये युद्ध चालू होतं आणि इस्रायलनी या सगळ्यांचं कंबरडं मोडलं, तेव्हा मात्र इराण त्यांच्या बाजूनी युद्धात उतरला नाही. आणि त्यामुळे जेव्हा इराण विरुद्ध इस्रायल युद्ध झालं तेव्हा या संघटनाही, हिजबुल्ला असेल, हमास असेल, या सगळ्या तटस्थ राहिल्या. त्यांनी देखील फारसं काही केलं नाही. आणि त्यामुळे हा धडा इराणनी या युद्धातून घ्यायला पाहिजे. भविष्यात इराणला त्यांच्या देशातल्या मोसादच्या जाळ्यावर बारीक नजर ठेवावी लागणार आहे. तसंच सायबर सुरक्षाही मजबूत करावी लागणार आहे. इराणला रणनीती आखण्यात मदत करणारे हमास, हिजबुल्ला, हुती आणि सिरिया हे सगळेही इस्रायल विरुद्धच्या युद्धात निष्प्रभ ठरले. हिजबुल्ला आणि हमासला इस्रायलनं आधीच कमकुवत करून टाकलं होतं. सिरियामध्ये असद सरकार पडलं होतंच. हुतीनं इस्रायलवर थोड्याफार मिसाईल्सनं हल्ला केला, मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही. इराणचं जास्त नुकसान झालं. इराणमध्ये जवळपास 800 युद्धबळी गेलेत. यामध्ये 263 नागरिकांचा मृत्यू झाला तर 3000 नागरिक जखमी झाले. आर्थिक नुकसानाची तर गणतीच नाही. इराणला आता शस्त्रास्त्रांच्या बाबतीत आणखीन सक्षम व्हावं लागणार आहे. सौदी अरेबिया आणि तुर्की बरोबरचे संबंध सुधारावे लागणार आहेत. अण्वस्त्रांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ पाहणाऱ्या इराणला भविष्यात आत्मनिर्भर होण्याशिवाय पर्याय नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.